सुषमा अंधारेंनी एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेतली। अशोक खरात प्रकरणात सातपुते यांच्याशी चर्चा केली, तर केसरकर चाकणकरांना सह आरोपी करून चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। अनु मलिकवर 2 ते 3 महिलांचे आरोप होते असंही अंधारे म्हणाल्या। मात्र अनु मलिक यांना चाकणकरांकडून क्लीन चिट मिळाल्याचा आरोप त्यांनी केलाय। मलिक यांच्या चित्रपटात चाकणकरांच्या मुलाची भूमिका होती असंही अंधारे म्हणतात। केसरकर हे अजिबात एमआयडीसीशी संबंधित नाही, मग केसरकर का गेले होते तिथे? चाकणकर अजिबात एमआयडीसीशी संबंधित नाही, मग चाकणकर का गेले होते? खराबचा तर दूरपर्यंत संबंध नाही, पण त्यांच्या भोवताली सगळा एमआयडीसीचा स्टाफ आहे। हे कुठली कंपनी फॉर्म करायची होती का? कुठला प्रोजेक्ट होता का? कुठलं काही टेंडर बिडिंग आहे का? नेमका काय विषय आहे तो विषय त्यांनी शोधून काढावा। त्यांना दिलेत आम्ही ते फोटो, एक प्रत आम्ही दिली, एसआयटीला पण एक प्रत दिलेली आहे। आमचं उलट म्हणणं आहे की चाकणकर, केसरकर, खरात आणि संबंधीची काही नावं आहेत 2-4 ज्यांच्यावरती एफआयआर वगैरे झाल्या आहेत, ह्या सगळ्या लोकांचे कॉल रेकॉर्ड तपासले गेले पाहिजे। अनु मलिक दिसत आहे फोटोमध्ये, रुपाली चाकणकर बाजूला आहे, बाजूला त्यांचा मुलगा आहे। ही सगळी माणसं एका फ्रेम मध्ये आहेत। हे फार विशेष आहे, हे गंभीर आहे की ज्या माणसावर मीटू कॅम्पेन अंतर्गत एवढे गंभीर अलिगेशन्स झालेले होते, आरोप झालेले होते, त्या माणसाला क्लीन चिट चाकणकर देतात आणि चाकणकरांचा मुलगा त्याच्या फिल्म मध्ये असतो